नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवकाळी पावसानं थैमान घातल्यानंतर आता पुन्हा उन्हाचा चटका वाढतोय. अशा उन्हात माणसं आणि जनावरांमध्ये उष्माघाताच्या घटना घडताना दिसतात. माणसांमधला उष्माघात आपल्याला लगेच समजतो, कारण त्याच्यात माणूस बेशुद्ध पडतो, डोकं दुखतं, मळमळ, उलट्या होतात. पण जनावरांमधला उष्माघात मात्र आपल्याला समजत नाही. त्यामुळे आज आपण जनावरांमधल्या उष्माघाताची लक्षणं काय असतात आणि त्यावर काय उपाय करायचे हेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जनावरांमधल्या उष्माघाताची लक्षणं समजून घेण्याआधी उष्माघात का होतो ते समजून घेऊयात. उन्हामुळे जनावरांच्या शरीरात तयार झालेली उष्णता बाहेर पडली नाही तर उष्माघात होतो. तसंच जनावराने जर उन्हात काम केलं किंवा उन्हात चरायला नेलं तरी त्यांच्यावर ताण येतो आणि त्यातही जनावराला पिण्याचं पाणी वेळेवर मिळालं नाही तर त्याच्या शरीरातलं तापमान वाढतं आणि उन्हातच भरपूर पाणी प्यायलं तर उष्माघात होऊ शकतो. तसंच गोठ्यांमध्ये खेळती हवा नसेल किंवा कोंदट वातावरण असेल तर जनावरांवर ताण येतो. त्यामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणं लवकरात लवकर ओळखणं फार गरजेचं असतं. सहसा ही लक्षणं जनावरांच्या हालचालीतून दिसून येतात. उष्माघाताचं पहिलं बेसिक लक्षण म्हणजे जनावरांना ताप येतो, म्हणजेच त्यांच्या शरीराचं तापमान वाढतं. तसंच त्यांची त्वचा गरम पडते. जनावर चारा कमी खातं किंवा बंदच करतं. उन्हामुळे त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं, त्यामुळे बऱ्याचदा गाई म्हशींच्या तोंडातून लाळ गळते आणि त्यांना जास्त तहान लागते. जनावर पाण्याकडे जाण्याचा किंवा पाण्यात बसण्याचा प्रयत्न करतं. याशिवाय उष्माघातामुळे जनावरांच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो आणि ते धापा टाकायला लागतं. त्याला अशक्तपणा येतो, ते कमजोर होतं, चालतानाही ते डगमगायला लागतं. तर काही वेळा जनावर खाली कोसळतं. जेव्हा उष्णता फार जास्त होते तेव्हा काही जनावरांचं पोट दुखतं, त्यामुळे ते उठबस करताना किंवा ते थेंब थेंब लघवी करतात. याशिवाय गंभीर गोष्ट म्हणजे गर्भावस्थेतल्या गाई म्हशींमध्ये उष्णतेमुळे गर्भपाताचाही धोका वाढतो. पण ही सगळी लक्षणं समजण्यासाठी आपल्याला जनावरांकडे सारखं लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्या हालचालींचं निरीक्षण करावं लागतं. जर ही लक्षणं दिसायला लागली तर लगेच जनावरांना थंड हवेच्या ठिकाणी किंवा सावलीत उभं करायचं. गोठ्यात थंड हवा ठेवायची. याच्यासाठी पंखा किंवा कूलर वापरायचे आहेत. त्यांना पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाणी द्यायचंय आणि पाठीच्या कण्यावरच्या बाजूला आणि अंगावर थंड पाणी ओतायचंय. आणि जनावरं खुराक घेत नसेल तर थोडा गूळ चाटायला द्यायचा आहे. पण जनावरांमध्ये लक्षणं फार तीव्र दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. पण हा उष्माघात होऊ नये म्हणून काय करायला हवं तेही आपण पाहूयात. उष्माघात होऊ नये म्हणून आधीच जनावरांच्या गोठ्याची योग्य व्यवस्था करायची आहे. गोठा कसा थंड ठेवता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. जनावरांच्या शरीरावरून दिवसातून 2 ते 3 वेळा थंड पाणी फवारायचं आहे. त्यांची पाणी पिण्याची सोय सावलीत करायची आहे. दूध देणाऱ्या जनावराला दोन्ही वेळेला दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुवून घ्यायचंय. त्यामुळे त्याच्या शरीरातला ताण कमी होतो आणि जनावर चांगलं दूध देतं. तसंच त्याच्या आहारात नियमितपणे 30 ते 50 ग्रॅम मिठाचे खडे किंवा खनिज क्षारांचं मिश्रण द्यायचंय, जेणेकरून उन्हाळ्यात शरीराला आवश्यक क्षार मिळतात आणि अशक्तपणा येत नाही. ही माहिती अमरावतीच्या तिवसा येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर परीक्षित कातखेडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घेता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखी कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.